मतदान प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची असते ती बोटाला लागणारी शाई। एकाच माणसानं पुन्हा पुन्हा बोगस मतदान करू नये यासाठी केली गेलेली ही तरतूद। पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना या शाई लागलेल्या बोटाचं आकर्षण असतं। साधारणतः एकदा शाई लागल्यावर 1-2 आठवडे तरी ती पुसली जाऊ नये अशी अपेक्षा असते। मात्र मतदान करून बाहेर पडल्यावर शाई पुसली जात असेल तर त्याचा गैरफायदा बोगस मतदानासाठी घेतला जाऊ शकतो। आज झालेल्या मतदानामध्ये खरी शाई वापरण्याऐवजी मार्कर वापरले गेले आणि या मार्करची शाई सहज पुसली जात असल्याची रील्स अनेकांनी टाकली। मग त्यावरून सुरू झालं राजकारण। बघूया त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। कुठे ठरलेल्या मुदतीच्या 3-4 वर्षांनंतर तर कुठे 6-7 वर्षांनंतर महानगरपालिका निवडणुका होत आहेत। महापालिकेसाठी 10-12 वर्षांनंतर मतदान करायला मिळत असल्यामुळे बोटाला शाई लावण्यासाठी आणि ईव्हीएमचं बटन दाबण्यासाठी मतदारांमध्येही उत्साह होता। मात्र पुणे, मुंबई, उल्हासनगर आणि संभाजीनगरमध्ये काही बूथवर वेगळाच प्रकार समोर आला। मतदान करताना बोटाला लावलेली शाई सहज पुसून गेल्याचा आरोप उल्हासनगरमधील वंचितच्या तर मुंबईतील अपक्ष उमेदवारांनी केला। साधं मार्कर वापरल्यामुळे दुबार मतदानाची भीती आणि काहीतरी काळबेरं असल्याची शंका व्यक्त केली। मतदान केल्यानंतर यावेळी ते शाईच्या ऐवजी त्यांनी मार्कर पेनचा वापर केला आहे आणि मार्कर पेनचा वापर केल्यामुळे आणि त्यांना विचारलंही मार्कर पेन तुम्ही वापरताय आणि मी काही कुठलाही एसिटोन किंवा नेल पेंट रिमूव्हर वापरलेला नाही। साधं मी डेटॉलने हात धुतला तेव्हा मला माझ्या निदर्शनास आलं की ही शाई निघते आणि तेव्हा थोडं अजून रब केल्यानंतर पूर्णतः शाई निघालेली आहे। आणि मला असं वाटतं हा निवडणूक आयोगाचा हा ढिसाळ कारभार आहे, हा पुन्हा एकदा धक्कादायक प्रकारे लोकांच्या समोर येतोय। हे बघा, मतदान केलेलं आहे पण मतदान करताना मार्कर वापरला जातोय। शक्यतो शाईनी मार्क करावं ही माझी मागणी आहे माध्यमाच्या माध्यमातून। कारण का दुबार मतदाराला हे लगेच पुसलं जाणार, साबणाने जरी घासलं ना तरी हा मार्क निघून जातो, त्यामुळे दुबार मतदाराची शक्यता खूप जास्त आहे। दुपारपर्यंत तक्रारींचा आरोपांचा सूर वाढत गेला। विरोधकांनी निवडणूक आयोगाला निशाणा बनवलं। ठाकरे कुटुंबानं निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून टीका केली। आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का? आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते। म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता। आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला। म्हणजे ते परत ते कशासाठी पैसे वाटायला। म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे। ही शाई, बोटावरची शाई नाही, लोकशाही पुसली जाते। तुम्ही मार्करने करा किंवा कशाने करा, शाई पुसली कशी जाते आणि तुमच्या चॅनलवरती ते दाखवलं जात आहे असं खात्रीपूर्वक कसे सांगू शकतात ते? बरं, ज्या ठिकाणी 2 वेळा ज्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे तिथे ते हमीपत्र घेणार होते। अशी किती हमीपत्र त्यांनी आतापर्यंत घेतले? पराभव नाही, त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय, नाहीतर आम्ही एवढे ताट मानेने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो। निवडणूक आयोगाचा जो काय गोंधळ आहे तो अक्षरशः आता चव्हाट्यावरती आला असं म्हणू शकतो। मला वाटतं उद्धव साहेब, राज साहेब, आम्ही सगळे तर बोलतच आहोत, पण अनेक आपण पाहतोय लोक हे देखील सांगतात ना, सोशल मीडियावर व्यक्त होतात की कोणी गेलं तिथे तर यादीत नाव नाही आहे, कुठे शाई निघते, अजून काय काय केलं, कसं चालतं? काँग्रेसच्या नेत्यांनीही शाई पुसली जाण्यावर आक्षेप घेत आयोगावर आणि सरकारवर टीकास्त्र सोडलं। गोंधळ करूनच भाजपला निवडणूक जिंकायची आहे। आता 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत महानगरपालिकेच्या। 9 वर्षामध्ये आता व्हीव्हीपॅट काढून टाकलं, शाई लावली ती शाई निघून जात आहे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये थिनर ठेवला आहे, जो मतदान करून येतो लगेच त्याच्या बोटावरची शाई पुसली जात आहे, काढली जात आहे। आणि तसंही हाताने बोटाने पुसलं की लावल्यानंतर 2 मिनिटांमध्ये शाई निघून जाते आहे, अशा तक्रारी आहेत। म्हणजे हे सगळी जे काही बेईमानी करून निवडणूक करण्याचं षडयंत्र जे आहे ते भारतीय जनता पक्षाने तयार केलेलं आहे। तिथे मार्कर पेननं तुम्हाला शाई लावली जाते आणि ती नेल पॉलिश रिमूव्हरने
काढली जाऊ शकते. आता माझ्या पत्नीने मला सांगितलं, मी आत्ता माझं स्वतःचं काढलेलं आहे ते आपण पाहून घ्यावं. आता आपण माझ्या पत्नीचं बघूया, तिचं कसं काढता येतंय ते. याचा अर्थ नेल पॉलिश रिमूव्हरने देखील ही शाई काढता येऊ शकते, हे यातनं सिद्ध होतं. फक्त विरोधकच नाही तर सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आणि अमोल मिटकरी यांनीही या प्रकाराबद्दल यंत्रणेला धारेवर धरलं. संभाजीनगरमध्ये दुसरे मित्रपक्ष शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनीही बोगस मतदानाची शक्यता व्यक्त करत घरचा आहेर दिला. शाई पुसण्याचं लिक्विड आहे, शाई पुसण्याचं लिक्विड आहे आणि ह्या महिला पदाधिकारी आहेत आणि ह्या लिक्विडनी त्या शाई पुसतात आहेत. खरं तर जो मुलगा आहे तोही आमच्या भागातला नाही, ज्या महिला आहेत त्याही आमच्या भागातल्या नाहीत. म्हणजे बाहेरून आलेल्या ह्या महिला आणि ह्यांनी सकाळी लवकर मतदान केलेलं आहे. मतदान केल्यानंतर पुन्हा एकदा बोटावरची शाई पुसण्यासाठी ते लिक्विडचा वापर केला जातो. याचा अर्थ पुन्हा एकदा त्या बोगस मतदान करणार आहेत. त्याच्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून आम्ही तातडीने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराचं प्रदर्शन परत एकदा चव्हाट्यावर आले. परंपरागत जे शाई बोटाला लावल्या जात होती त्याऐवजी आता मार्कर पेनचा केला जाणारा वापर आणि मार्कर पेनची शाई ही काही मिनिटात मोडता येते. त्यामुळं दुबार मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा बोगस प्रकाराला आळा बसला पाहिजे. हे ढिसाळ कारभाराचं प्रदर्शन आहे. अनेक ठिकाणी असे गैरप्रकार आढळून आले आहेत. आमच्या अकोल्यामध्ये सुद्धा अनेक बूथवर असे गैरप्रकार आढळून आले आहेत. खरं तर शाई लावणं हा मला वाटतं हे पहिल्यांदा असं घडतंय आणि शाई हे मार्कर पेनची ताबडतोब निघले पण जाते, हे सत्य आहे. म्हणून बहुतेक ठिकाणी नाही, परंतु काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर जे काही प्रतिनिधी आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत यांनी कडक लक्ष ठेवलं पाहिजे. यंत्रणेवर इतका अविश्वास दाखवू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. तर गेले अनेक वर्ष वापरली जाणारी शाईच वापरली असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. देखिए अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है. अब इसको मिटा के दिखाइए. देखिए कहीं मिट रहा है. देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है. ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो. इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए. और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए. मैं तो बोलता ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए. चुनाव निष्पक्ष होने चाहिए. लेकिन हर चीज़ पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना हे गलत बात आहे. ही शाई जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून ही शाई वापरतो आपण. फक्त अगोदर आपण त्या बॉटलमधून घेऊन मार्कर आता ते डायरेक्ट हे करतो. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की काही चॅनल्सवर त्यांनी त्याचा प्रयोग करून बघितला तर ती शाई ताबडतोब जात नाही आहे. तर निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा केलेला आहे. आणि मला वाटतं एकच आहे की कुठल्याही प्रकारचं बोगस मतदान होऊ नये ही निवडणूक आयोगाने काळजी घेतलेली आहे. दरवेळी आरोपांना उत्तरं द्यायला उशीर लावणाऱ्या आयोगानं यावेळी तातडीनं स्पष्टीकरण दिलं. दुपारी निवडणूक आयुक्तांनी स्वतः पत्रकार परिषद बोलावली. 2011 पासून अशा शाईचा वापर होतोय असं राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं. शाईबद्दल फेक नॅरेटिव्ह पसरवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या मार्कर पेनमध्ये इंडेलिबल इंकचाच वापर केलेला आहे आणि हा जो इंडेलिबल इंक आहे भारत निवडणूक आयोगाने जो इंडेलिबल इंक वापरला आहे तोच इंडेलिबल इंक आहे. त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा घटक नाही आहे. आणि याशिवाय मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे. आणि त्याच्यामुळे याच निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं जे फेक नॅरेटिव्ह पसरलं जात आहे. शाईचा आरोप म्हणजे विरोधकांचा कांगावा असल्याची टीका आशिष शेलारांनी केली. तर ज्येष्ठ नेते मुनगंटीवार यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीत क्रांतिकारी बदलाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे सल्लागार सडके आणि दोन्ही ठाकरे रडके ही स्थिती आहे. हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे. यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झाला. हे राजकीय नाटकातले एका अर्थाने आपण त्याला म्हणू कलाकार, नटसम्राट, हे दोन्ही बंधू राजकीय नटसम्राट आहेत. ही गोष्ट खरी आहे. माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं
की आता निवडणुकीच्या संदर्भात काही क्रांतिकारी बदल केलेच पाहिजे. मतदान करणं हे अनिवार्य करण्याचा कायदा करता येईल का तपासलं पाहिजे. मतदानाच्या संदर्भामध्ये मतदार याद्या या अतिशय दोषरहित होण्याच्या दृष्टीने काम केलं पाहिजे. निवडणूक आयुक्तांच्या स्पष्टीकरणामुळे विरोधकांचं समाधान होण्याची शक्यता कमीच आहे. पण राजकीय आरोप प्रत्यारोपापलीकडे जाऊन सरकारनं या घटनेकडे पाहायला हवं. निवडणूक आयोगाचा कारभार अनेक आघाड्यांवर सुधारण्याची गरज का आहे याचं आणखी एक कारण म्हणजे या मार्करशाही प्रकरणाकडे बघायला हवं. लोकशाहीच्या उत्सवासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जातो. त्यानंतरही कुठं शाई, कुठं चुकीचे फोटो, कुठे दुबार नावं यामुळं अविश्वासाचं वातावरण तयार होत असेल तर निवडणूक आयोगानं गंभीरपणे चिंतन करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.